ती 2019च्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी मुख्यमंत्री पदाची खुर्ची जी खुणावं लागली आणि त्या खुर्चीसाठी वडिलांनी जे घडवून ठेवलं होतं, जो काही जी डायनेस्टी ज्याला आपण लिगसी वगैरे म्हणतो ती उभी केली होती, त्याला पार धुळीस मिळवत, अब्रूची लक्तरं वेशीवर टांगत, धर्माला कुठेतरी खुंटीवर टांगत हे लोक सत्तेसाठी इतके लाचार झाले की त्यांनी हिंदुत्वाची भगवी गाय काँग्रेसच्या हिरव्या गोठ्यात नेऊन बांधली, त्यांच्या दावणीला बांधली. मित्रो नमस्कार. या व्हिडिओचं शीर्षक तुम्ही थंबनेलमध्ये वाचलंच असेल आणि शीर्षक वाचल्यानंतर त्याचा नेमका उलगडा होईलच याची शाश्वती नसल्यामुळं थोडंसं विस्कटून तुम्हाला सांगतोय की हिरव्या झालेल्या म्हणजे अगदी हिरव्यागार झालेल्या शिल्लक सेनेचं हे नवं अस्त्र, काही लोकांकडे ब्रह्मास्त्र आहेत, अमोघ अस्त्र असतात ना युद्धात वापरली जाणारी, तसंच एका राजकीय पक्षाकडे आता एक नवीन अस्त्र असं त्यांच्या हाती सापडलेलं आहे की ज्या अस्त्राच्या योगे निवडणुका जिंकता येतील अशी त्यांची समजूत झालेली. हे अस्त्र कुठलं, तर त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. हे हिरव्या रंगाचं जरी असलं आणि पूर्णतः हिरवं झालेलं किंवा ज्याचं पूर्णतः मुस्लिमीकरण झालंय, इस्लामीकरण झालंय, अशा विचारांचं जे अस्त्र आहे ते हे मामू अस्त्र. आता खरं तर याला मामू म्हणायचं की ममू म्हणायचं, मराठी मुसलमान. मराठी मुसलमानांवर फोकस करण्याचं नवं तंत्र या काही राजकीय पक्षांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी अवलंबलेलं आहे. आता त्यात प्रामुख्यानं कोणत्या महानगरपालिका येतात, तर मुंबईत मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती आहे. यात मराठी मुसलमान किती याचा जर विचार केला तर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी टक्केवारी मराठी मुसलमानांची आहे. मराठी मुसलमान मूलतः कोकण किनारपट्टीवर जास्त आढळतात. श्रीवर्धन वगैरे जो काही भाग आहे त्या भागात ही मंडळी आहेत. मुंबईतले मुस्लिम जे आहेत त्यात बहुतांश उत्तरेतून आलेले, आग्रा, यूपी, बिहार, आणि जर नीट छाननी केली, अगदी विजारी काढून पाहण्याची गरज नाही, पण नीट छाननी केली तर तुम्हाला बांगलादेशातले रोहिंग्याही सापडतील मोठ्या प्रमाणात. पण त्यात मराठी मुसलमान हा फार क्वचितच आढळून येणार आहे. तरीही मराठी मुसलमान ममू मामू असं काहीतरी ट लावून हे जे काही टोमणे सम्राट या निवडणुकांना वेगळा रंग द्यायला निघालेत ना, त्यामागची जी काही सुरुवातीची कारणं आहेत, म्हणजे ही जी काही घसरण, नैतिक घसरण जी झालेली आहे एका राजकीय पक्षाची, ती कुठून सुरुवात झाली? ती 2019च्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी मुख्यमंत्री पदाची खुर्ची जी खुणावं लागली आणि त्या खुर्चीसाठी वडिलांनी जे घडवून ठेवलं होतं, जो काही जी डायनेस्टी ज्याला आपण लिगसी वगैरे म्हणतो ती उभी केली होती, त्याला पार धुळीस मिळवत, अब्रूची लक्तरं वेशीवर टांगत, धर्माला कुठेतरी खुंटीवर टांगत हे लोक सत्तेसाठी इतके लाचार झाले की त्यांनी हिंदुत्वाची भगवी गाय काँग्रेसच्या हिरव्या गोठ्यात नेऊन बांधली, त्यांच्या दावणीला बांधली. आणि हा जो काही प्रकार आहे तो त्यानंतर जो सुरू झाला की मुस्लिम मतांच्या जोरावर आपल्याला जिंकता येतंय, हे इंगित जेव्हा यांना कळलं, हे गुपित जेव्हा यांना कळलं, तेव्हा हे अधिकाधिक इस्लामी होत गेले. यांचं इस्लामीकरण असं वेगानं होत चाललंय. आता अनेक घटना आहेत, म्हणजे तुम्ही बघा ना, मागे ते आय लव्ह मोहम्मदचा जो काही नारा दिला जात होता आणि त्या गोष्टीमुळं या सगळ्या देशातले जे हिंदुत्ववादी जे आहेत ते अगदी खवळून उठले होते. साध्यातला साधा सर्वसामान्य माणूसही या आय लव्ह मोहम्मदवाल्यांचा तिरस्कार करत होता. राग येत होता त्यांना पाहून. जे राहायचं या देशात आणि आय लव्ह मोहम्मद म्हणायचं, त्यावरून आम्हाला डिवसायचं. पाकिस्तान जिंकला की फटाके वाजवतात या मुद्द्यावरून जी शिवसेना कधी काळी या मुंबईतल्या कांड्यांना अगदी सळो की पळो करून सोडत होती, तीच शिल्लक सेना जी आता झाली आहे, ती या लांडग्यांना आता जवळ करते, जोपासते. कोण कुठला तो संभाजीनगरचा कोणी एक अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, त्यालाही पक्षात अलीकडे घेतला यांनी. हा माणूस साधासुद्धा नाहीये.
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होता एका आंदोलनामध्ये आणि त्याच्या इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई झाली होती, रासुकाखाली अटक झाली होती. असा हा अब्दुल रशीद खान उर्फ मामू आमच्या मामूंना चालतोय, मातोश्रीवाल्या मामूंना. कारण काय, तर आम्हाला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. इकडे मुंबईची जिंकायची आहे, तिकडे संभाजीनगरची जिंकायची आहे. जिथं-जिथं मुस्लिम मतांचं प्राबल्य आहे, ते प्राबल्य आपल्या बाजूनं कसं वळवायचं, यासाठी आमचे मामू अगदी जीवाचं रान करतायत. सोबतीला कोमट पाणीही पितायत, ती गोष्ट वेगळी. आता ह्यांचे जे काही चिल्ले-पिल्ले आहेत, जे शिलेदार आहेत, भालदार चोपदार आहेत, ते इथल्या मराठी माणसांना, मुंबईतल्या मराठी माणसांना कसं उकसवण्याचं एक नवं षडयंत्र रचतायत तेही समजून घ्या. अखिल चित्रे नामक यांच्याकडचा एक युवा तरुण नेता आहे. तो पूर्वी मनसेत होता. मनसेतून मग शिवसेनेत आला. या अखिल चित्रेंनी एक ट्विट केलंय जे गाजतंय सकाळपासून. त्याला अजून एक कंगोरा आहे. तोही मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पण त्याच्या आधी त्यातला मूळ गाभा जो आहे तो समजून घेऊया. त्यांनी जे ट्विट केलंय ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. बघा. भारतीय जनता पक्षाचे जे काही मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम, ते ज्या आक्रमक पद्धतीनं या मामू कंपनीचा जो खरा हिरवा तोंडवळा जो आहे ना, यांचा जो हिरवा चेहरा आहे, तो अगदी विधानसभेच्या निवडणुकीपासून जगजाहीर करत आलेले आहेत. आक्रमकरित्या मांडत आले. त्यामुळे यांना अमित साटम हा माणूस फार डाचतोय एक प्रकारे. खलत असतो त्यांना. या अमित साटमांनी जो काही सिद्धांत मांडलाय, की मुंबईत पुन्हा चुकून-माकून जर शिल्लक सेनेचं वर्चस्व आलं, सत्ता आली, तर कदाचित यांचा महापौर खान असू शकतो. जसा हारून खान जोगेश्वरीतून आमदार म्हणून निवडून आलाय, तसा एखादा खान मुंबईचा महापौर बनू शकतो. हे त्यांनी सप्रमाण सिद्धही केलेलं आहे. जिथं-जिथं मुस्लिम मतांचं प्राबल्य आहे, अगदी 2, 2.5, 3%, 4% असलेल्या शहरांमध्ये, आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये मुस्लिम महापौर बसण्याचं प्रमाण वाढलंय. तिथं मुंबई क्या चीज आहे. आणि मुंबईत हे सहज होऊ शकतं जर सोबतीला यांच्या मामूसारखी मंडळी असतील. तर एका बाजूला संभाजीनगरच्या मामूला यांनी घेतलेलंच आहे. तो मामू फॉर्म्युला आहे. इथल्या मराठी मुसलमानांचा ममू फॉर्म्युला आहे. याच्या जोडीला त्यांना एक बाब अजून ठसठशीतपणे मांडायची आहे, की ज्यावेळेला अमित साटम, आशिष शेलार हे अगदी बेंबीच्या देठापासून पोटतिडकीनं सांगतायत, की जर असं झालं तर असं होईल, म्हणजे एखादा खान महापौर बनू शकतो. त्यावेळेला त्यांना काउंटर करायला यांनी काय मुद्दा उभा केला, की मग भाजप जर सत्तेत आली, तर मुंबईचा महापौर एखादा गुजराती, मारवाडी, बनिया किंवा उत्तर भारतीय भैय्या बनेल का? आणि या नेत्यांनी जी संदिग्ध उत्तरं दिली आहेत, ती कुठेतरी यांच्या अ, पथ्यावर पडलेत. कारण अमित साटम म्हणाले, की "होय, मुंबईचा महापौर जर भाजपचा असेल, तर तो हिंदूच असेल." आशिष शेलार म्हणतात, की "हिंदू हा मराठी नसतो का? किंवा मराठी हिंदू नसतो का?" यांनी छातीटोकपणे, उघडपणे जर सांगितलं असतं, की "होय, जर भारतीय जनता पक्षाची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आली, तर एक मराठी माणूसच मुंबईचा महापौर बनेल." तर यांना पुढे असे युक्तिवाद करायला संधीच उपलब्ध झाली नसती. पण ती संधी यांनी आयती यांना दिली आणि त्यानंतर यांचे जे काही तर्कवितर्क सुरू झाले. आता एक नवीन नाव चर्चेत आलेलं आहे, की मोहित कंबोज, जो तथाकथितरित्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ब्लू आईड बॉय असं समजलं जातो. तो मोहित कंबोज म्हणे मुंबई महानगरपालिका जर भाजपने जिंकली तर मुंबईचा महापौर बनणार आहे. आता ही बातमी कशी, कुठून, कुठल्या हवेतून आली? कारण मोहित कंबोजने तर मला वाटतं मागच्या काही महिन्यांपूर्वी राजकारणातून अंशतः बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची अशी चर्चा झाली होती. सध्या मोहित कंबोज राजकीय वर्तुळात कुठेच दिसत नाही. त्याला मुंबईचा महापौर बनण्याची महत्त्वाकांक्षा असावी असं मी जेव्हा त्याला भेटलो होतो, तेव्हा असं काही दिसून आलं नाही. तो पूर्णतः व्यावसायिक आहे. त्याची जी काही बातचीत करण्याची पद्धत आहे किंवा ज्या पद्धतीनं तो लोकांशी डील करतो, यावरून त्याच्यातला व्यावसायिक हा ठळकपणे दिसत असतो. या माणसाला राजकीय महत्त्वाकांक्षा असतील नसतील याबद्दल खरोखरच संशोधन करावं लागेल. कधी-कधी तो राजकारणात आपल्या बॉसचा हनुमान बनून, म्हणजे रामाचा हनुमान म्हणून अगदी जीवापाड मेहनत करून काम करतानाही पाहिलेलं आहे.
व्यवस्थापन करताना पाहिलंय निवडणुकांचं. हा माणूस मुंबईसारख्या शहराचा महापौर बनण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन जरी मुंबईत राहत असेल, वावरत असेल, तरी भारतीय जनता पक्षाचे जे काही अ, वरिष्ठ नेते आहेत किंवा ज्याला आपण पक्षश्रेष्ठी म्हणतो, ते मोहित कंबोजला थेट महापौरपदी बसवतील का? हा सुद्धा विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे. पण तरीही अशा अवया उठवायच्या असतात, तर उठवल्या जातात. काय तर म्हणे मोहित कंबोज महापौर होणार आहे, जर भाजपची सत्ता आली तर. याची शक्यता मला तरी या क्षणी शून्य इतकीच दिसते. आता आपण वळूया अखिल चित्रेंच्या त्या ट्विटकडे. मगाशी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं. त्यात त्यांनी भाजपला डिवचण्यासाठी जे मुद्दे उपस्थित केलेत, की भाजप आणि शिवसेना हे मिळून मागची 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता राबवत होते. त्यावेळेला मोठा भाऊ म्हणून शिवसेना नेहमीच महापौर पदावर आपला हक्क सांगायची आणि उपमहापौर पद हे भाजपला द्यायची. भाजपच्या वाट्याला आलेलं उपमहापौर पद हे कुठल्या मराठी माणसाला का दिलं गेलं नव्हतं? कारण मला आठवतंय की गोपाळ शेट्टींचं नाव उपमहापौर म्हणून त्यात आहे, त्या ट्वीटमध्ये आहे. त्यानंतर राम बारोट आहेत, डॉक्टर राम बारोट. त्यानंतर विद्या ठाकूर आहेत. आता ह्या सगळ्या मंडळींचं जर जात, गोत्र आणि धर्म असं सगळं जर शोधायला गेलं, तर सगळे हिंदूच आहेत. पण हे मराठी भाषिक नाहीयेत. परप्रांतीय आहेत. हा एक आरोप होऊ शकतो. आरोप काय? ते सत्य आहे. गोपाल शेट्टी म्हणजे हे दाक्षिणात्य आहेत. विद्या ठाकूर या उत्तर भारतीय आहेत. तर डॉक्टर राम बारोट जे आहेत, ते गुजराती होते. होते. बिचाऱ्यांचं निधन झालं गेल्या वर्षी. पण ही मंडळी गेले कित्येक दशकं मुंबईत राहत आहेत. यांच्या पिढ्यानपिढ्या मुंबईत राहत आहेत. ही तिन्ही माणसं अस्खलितपणे मराठी बोलू शकतात. राम बारोटही मराठी उत्तम बोलायचे. विद्या ठाकूर, त्यांचे पती जयप्रकाश ठाकूर, त्यांचा नगरसेवक पुत्र दीपक ठाकूर या मंडळींशी मी जेव्हा बोललोय, उत्तम मराठीत बोलतात आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाशी ते मराठीतच संवाद साधतात. गोपाळ शेट्टी उत्तम मराठी बोलतात. ते ज्या भागातून निवडून यायचे, बोरिवलीतून, ज्या बोरसापाडा विभागात त्यांचं कार्यालय आहे, तिथे अवतीभोवती थोडी वस्ती दाक्षिणात्यांची आहे. पण तो जो सगळा भाग आहे, तो पूर्वी त्यांचा मतदार हा मराठीच होता. त्यामुळे ते उत्तम मराठी बोलतात. मराठीसोबत ते उत्तम गुजराती बोलतात, हिंदीही बोलतात. ही जी काही मंडळी शोधून भाजपने उपमहापौरपदी बसवली होती, ती कधीही मुंबईच्या मेट्रोपॉलिटन आणि कॉस्मोपॉलिटन अशा दोन्ही प्रतिमेला तडा जाऊ देणारी नव्हती. आणि यांची नावं जेव्हा मातोश्रीवर भाजपकडून पाठवली जायची, की यांना आम्ही उपमहापौरपद देतोय, तेव्हा त्यावर काठ मारण्याची हिंमत त्यावेळेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दाखवली का नाही? हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. की भाजपला त्यांनी उपमहापौरपद दिलं होतं, आता हे घ्या आणि काय घालायचा तो धिंगाणा घाला, कुणालाही बसवा या पदावर. अशी काही तडजोड होती का सेना भाजपमध्ये? भाजप हा नेहमीच छोट्या भावाच्या भूमिकेत महानगरपालिकेत वावरत आला. शिवसेना मोठा भाऊच होता आणि बाळासाहेब जोवर हयात होते, तोवर भाजपची कमळी अजिबात तोंड वर करून बोलू शकत नव्हती. हे जगजाहीर आहे. मग या कमळीची काय बिशात, की शिवसेनेच्या वाघापुढे चुरचूर करेल. या वाघानं तिला सातत्याने पंजा दाखवत आणलाय की, धाकात ठेवत आलंय की. मग या महापौरपदी बसवल्या गेलेल्या अमराठी, परप्रांतीय लोकांवर आक्षेप घेण्याचं धाडस वाघानं का केलं नव्हतं? अखिल चित्रेंना या प्रश्नाचं उत्तर शोधायला अजून किती दिवस जातील मला माहीत नाही. पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर जरूर द्यावं. कारण आज ते या मुद्द्यावर बोट ठेवून उभे राहिलेत, की ज्यावेळेला भाजपला शक्य होतं, की उपमहापौरपद कुठल्यातरी मराठी नगरसेवकाला द्यावं, ते त्यांनी दिलं नाही. भाजपचे उपमहापौर मराठीही झालेले आहेत. पण या काही 1-2 नावांमुळे, 3 नावांमुळे त्यांच्या हातात कोलीत सापडल्यासारखं ते युरेका, युरेका करत ट्वीट करायला निघालेत. त्यांनी या तथाकथित परप्रांतीयांना किंवा बिगर मराठी माणसांना कधीतरी जाऊन भेटावं, त्यांच्याशी संवाद साधावा. कदाचित ते तुमच्यापेक्षा चांगलं मराठीत तुमच्याशी संवाद साधतील. कदाचित तीच त्यांची क्वालिटी असेल. कारण वर्षानुवर्ष ही तिन्ही मंडळी राम बारोटांनी तर विक्रम केला होता, सातत्यानं निवडून येण्याचा.
गोपाळ शेट्टींचा विक्रम समोर आहेच. नगरसेवक पदापासून या माणसाचा प्रवास सुरू झाला. तो अगदी खासदारकीपर्यंत गेला होता. एक केवढा मोठा राजकीय प्रवास आहे. विद्या ठाकूर या साध्या नगरसेविका, त्या नगरसेविकेच्या आमदार झाल्या, राज्याच्या मंत्री झाल्या. त्यांच्याच घरातून त्यांचा पुत्र दीपक ठाकूर हा नगरसेवक झाला. या दीपक ठाकूरशी अखिल चित्रेने संपर्क साधावा, त्याच्याशी मराठीत बोलून बघावं. यांच्यात मराठीवाणं ओतप्रोत भरलेलं आहे. हे कुठल्याच अँगलने अमराठी वाटत नाहीत. त्यामुळे भाजपने दिलेली ही नावं उपमहापौर पदासाठी तशी बघायला गेली तर अगदी समर्पक होती. त्यामुळेच कदाचित बाळासाहेबांनी किंवा त्यावेळेला या युतीचा सगळा डोलारा आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या नेत्यांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी या नावांना आक्षेप घेतला नसेल. मग आज यांना का उपरती झाली आहे की या 3 नावावर आक्षेप घेतला जातोय? ही सगळी महानगरपालिका जिंकण्यासाठी, मराठी माणसाला उकसवण्यासाठी आणि मराठी अमराठी वाद पुन्हा एकदा उफाळून वर काढण्यासाठी आणि त्या लागलेल्या आगीवर आपली सत्तेची पोळी भाजण्यासाठी हे केले जाणारे उपद्व्याप आहेत. हे मुंबईकरांनी समजून घेतलं पाहिजे. यांना जर शक्य झालं तर यांचा फॉर्म्युला ते चालवणारच आहेत. ममू मामूवाला. आणि मग तो फॉर्म्युला जर सक्सेस झाला तर खान महापौरपदी बसेलच, त्यात वाद नाही. पण भारतीय जनता पक्ष जिथं छातीठोकपणे सांगतोय की नाही, हिंदूच महापौर होणार, कुठला मामू नाही होणार. मग तो हिंदू मराठी असू शकतो. आणि मला खात्री आहे की या मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आहे. भाजपची सत्ता येईल याबद्दल वाद नाही. आणि तसं झालं तर मुंबईचा महापौर हा यावेळेला कुठला परप्रांतीय, गुजराती, मारवाडी, जैन किंवा भैयाण असणार, तो मराठीच असणार, याबद्दल वाद नाही. कारण आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या या अशा विधानांवर तुटून पडतायत विरोधक, त्याला ट्विस्ट केलं जात आहे. हिंदूच असेल पण तुम्ही बोलत नाही की मराठी असेल. तर ते बोलून नाही दाखवत, ते करून दाखवतात. ही मंडळी काही करत नाहीत पण बोलून दाखवतात की आम्ही करून दाखवलं म्हणून. आता घोडा मैदान तसं लांब नाहीये. 20 दिवसात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, अगदी नितळ पाण्यासारख्या. दूध का दूध, पाणी का पाणी आपण जे म्हणतो ते होणार आहे. त्यामुळं शिल्लक सेनेचा मामू फॉर्म्युला एका बाजूला आणि भारतीय जनता पक्षाने आजवर जपत आलेला हा जो काही सौहार्दाचा धागा आहे, त्याचा खरा कस या निवडणुकीनंतर लागणार आहे. पाहूया काय होतं. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.